गुड मॉर्निंग गाईज, कशात सगळे मजा करताय ना? मजा केलीच पाहिजे मित्रांनो, मजा करत राहा. तर येस, काल संध्याकाळी गावी आलोय आणि ॲक्च्युली रात्री थोडीशी गप्पा मारत होतो त्यामुळे झोपता नाही आलं. पण येस, आता उठलोय आणि तयारीला लागलोय आपल्या नवीन ॲडव्हेंचरसाठी. नवीन ब्लॉग आता गावच्या जरा मजा मस्ती तुम्हाला या ब्लॉगच्या थोड्याशा सिरीजमध्ये दाखवतो. आता सकाळच मस्तपैकी गावची अस्सल मजा तुम्हाला दाखवतो. आता मस्त चहाचा बेत आहे. चहा मस्तपैकी कोरी चहा, त्याला आपण ब्लॅक टी बोलतो. आणि इकडे टोस्ट. गावाला येऊन हे नाही खाल्लं तर काय खाल्लं. येस, तर बघा मित्रांनो, गावाला येऊन अशी मस्त टोस्ट खाण्याची मजा आहे ना, ती एक वेगळाच आनंद येते. बऱ्याच दिवसानंतर आपला मित्र भेटलेला आहे. अगदी आम्ही लहानपणापासून सोबत आहोत. शाळेत हायस्कूलला आम्ही सोबत जायचो आणि अशी अचानक भयानक भेट झाले. आता आम्ही तुम्हाला आमच्या गावचं बेस्ट धरण, म्हणजे एक छान स्पॉट आहे बघण्यासारखा. म्हणजे गावाला आल्यानंतर इकडे भेट आमची झालीच पाहिजे. आणि संध्याकाळी असंच फेरफटका वगैरे मारायला मस्त स्पॉट आहे. तर आता आम्ही तुम्हाला खाली जाऊन तो दाखवतो. चलो, लेट्स कंटिन्यू अहेड. सो तुम्ही पाहू शकता बोळवलीतली नेचर ब्युटी. सी द रश सिटी, किंवा तोच आपला 9 to 5 जॉब आणि तीच मॅनिप्युलेटिव्ह लाईफ. हे करा ते करा, स्ट्रगल्स. अँड आफ्टर दॅट यू केम हिअर इन द नेचर, इन द एन्व्हायरमेंट, जिथे निसर्ग आपल्याला एक्सेप्ट करतो इन एनी सर्कमस्टान्सेस, अँड यू फील लाईक यू आर लिव्हिंग युअर लाईफ. येस, आता तुम्हाला धरण दाखवतो. द ब्युटी, द ब्युटिफुल लाईफ ऑफ द टाउन. पाहू शकता तुम्ही. सो कुठे येतात ते सांग. विल कंटिन्यू विथ देम. बऱ्याच वर्षानंतर भेटल्यानंतर लय गप्पा होतात आमच्या अशा. तर आता तुम्ही बघितलं असेल ना, दाखवलंच की धरणाचं. हे आहे आमच्या गावचं धरण. धरणाबद्दल माहिती आपल्याला सचिन सांगेल. कुछ भी बरोबर चालू आहे. फोकस फुल. तर मी सांगतो थोडीशी. ते देवाच्या डोंगराचं सांग ना. पूर्वी सांगतो. पूर्वी आमच्या गावी काय असायचं, नदी होती पण पावसाळ्यानंतर थोडे दिवस चालू असायचे, नंतर ते आटायचे. मग तेव्हा या धरणाचे बांधकाम झालं. म्हणजे किती खूप वर्ष झाले असतील ना, 50 वर्ष आधी वगैरे, 50 वर्ष आधी वगैरे मग हे धरणाची संकल्पना झाली आणि मग धरण बांधण्यात आलं. पण तेव्हापासून आमची नदी बारमाही चालू आहे. आणि मला वाटतं रत्नागिरीमध्ये काही सिलेक्टेड नद्या आहेत, त्याच्यापैकी एक वेल नोन नद्यामध्ये आपली भारदा नदीसुद्धा येते, जी इथून उगम स्थान तुम्हाला नदीचा इथून भारदा नदीचा उगमस्थान इथून आहे आणि इथून ती चालू होते. ती इथून पुढे
आपला मंडणगड तालुका कवर करत 4 तालुक्यांचं तिथं मंदिर आहे वर. आणि हे वरती हा देवाचा डोंगर आहे आणि जिथे 4 तालुके आणि 2 जिल्हे ना, हा. 2 जिल्हे असे एकाच ठिकाणी आहेत, एकाच पॉईंटवर. आणि हा इथून आपलं पूर्ण गाव पावसाळी हिरवी चादर घेऊन आपल्या समोर असतो. आणि येस, कोकणात आल्यानंतर हे जे बघण्यात मजा आहे ती मी म्हणतो स्वर्गसुखच आहे. आणि हां, तर राहायला सांगायचं की इथून पुढे मग ती नदी पुढे मंडणगडातून मग पुढे दापोलीतून केळशीतनं मग पुढे समुद्राला मिळते. आणि बऱ्याचशा लोकांचे ताण भागवणारी आणि जीवनदायिनी असणारी ही भारजा नदी आहे. सगळ्या शेती तिच्यावरच होतात. येस, आणि बऱ्याचशा आपल्या शेतकऱ्यांना सुद्धा जगवणारी ही नदी आहे. शेतीची सगळ्या शेतीसाठी वापर होतो. रात्री गेलेलो माहिती आहे. डायलॉग मारला, आवाज येतोय नाही ना. पाहू शकता कोकणातला स्वित्झर्लंड. बघू शकतो आता आम्ही इथे आलो. तिथनं पाणी सोडतात, तिथे कालवा आहे आणि खाली आपल्या नदीला जातो पाणी. आणि कधी काय टायमिंग, कधी किती वेळा सोडतात काय माहिती? टायमिंग नाही, काम असल्यावर सोडतात ना. पूल झाल्यावर धरण ओव्हरफ्लो झालं, तिकडं जास्त ओव्हरफ्लो झाला की तिकडं नदी आहे, त्या नदीने पाणी निघून जातं. अच्छा, कुठला टाईप आहे रे? आणि हा सवत कडा. अच्छा, तो वरती सवत कडा. त्याला काय बोलतात? सवत कडा बोलतात. होत्या दोघी, त्यामुळे त्याला सवत कडा. म्हणजे अशी प्राचीन ही आहे की आख्यायिका की तिकडे कोण चौथी बसायचं तिथे. त्या तिला एकीला ढकलला त्याच्यावर खाली, त्यावरनं ती एक मेली, एक राहिली. मग तेव्हापासून तो सवत कडा नाव पडलं. सवत कडा. तर इथं आपल्याला सचिन सांगणार आहे की कुठल्या गावाची. तिथून आपल्याला जायला सातेऱ्याला रोड आहे, तिथे शंकराचं पिंड आहे, त्यांची शिव आहे. त्याच्या मी असं ऐकलं ते शंकराचं मंदिर पण जागृत आहे. हां, वरचं ते देवाचं डोंगर आपलं. हां, 4 तालुक्यांचं आपलं. काय ते काय नाव आहे? देवाचं मंदिराचं नाव डोंगर. नाही, मंदिराचं नाव आहे. शिवशंकराचं मंदिर आहे ना ते. हो, पण काहीतरी नाव काय नाही, शिवशंकराचंच मंदिर. हां, शिवशंकर. ए भाई, काय विचार काय, डायरेक्ट पाण्यातनं खाली नदीत नाही जाणार. ते हालतंय ना. सो दॅट्स ऑल फॉर टाइम धरणवाला ब्लॉगसाठी. आपल्याला भेटलेले यांचे बंधू. सो हा व्हिडिओ इथे छोटासा होता. आणखीन सचिन एक तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. चॅनलला काय करायचं आहे? सबस्क्राईब आणि लाईक, शेअर कॉमेंट आणि सबस्क्राईब. कमेंट्स बोलीतल्या सगळ्या लोकांनी करा. आल्याच्या पण करा. लिंक शेअर करणार आहे आता मी प्रत्येक पहिली ग्रुपवरती. नंतर बाकीच्यांना सांगतो. अजून व्हिडिओ येणार आहेत, कंटिन्यू अपडेटेड राहा. सो बाय फॉर नाव.